या शासनाचं करायचं काय? देवी आमच्या परत देवी आमच्या परत मागणी घेऊन आला इकडे आणि आपल्याशी काय संवाद झालेला आणि काय आश्वासन दिलं सरांनी? आज आम्ही जे महाराष्ट्रामध्ये ज्ञानदाता मल्टीस्टेट राजस्थानी किंवा इतर आणखी ज्या काही मल्टीस्टेट आहेत त्या केंद्र सरकारनं त्यांना परमिशन दिलेली होती, त्याप्रमाणे त्यांनी इथं घरोबा स्थापन केला आणि त्यांना शासनाची परमिशन असल्या कारणानं आम्ही सगळ्या ठेवीदारांनी त्यांच्याकडे ठेवी गुंतवलेले आहेत. परंतु त्या माणसाने पूर्व नियोजित ही कल्पना त्यांना आम्हाला गंडवण्याची होती, त्यामुळे त्यांनी ते संस्था आज घडीला सगळ्या बंद पडलेल्या आहेत. आणि या संस्थेमधून किंवा आमच्या ठेवी न दिल्यामुळं आजपर्यंत जवळपास कमीत कमी 50 ते 55 लोकांचे मृत्यू त्यांनी आलेला आहे. कुणी फाशी घेतलेले वैयक्तिक त्या मल्टीस्टेटच्या समोर फाशी घेतलेल्या आहेत, कुणी विष पिलेलं आहे, विष प्रशासन केलेलं आहे, कुणी अंगावर पेट्रोल ओतून त्यांची आत्महत्या केलेली आहे. हे ठेवी मिळाव्यात म्हणून यासाठी आम्ही इथं खालचे जे काही कार्यालय आहेत ते कार्यालयामध्ये काही आमची दखल घेतली जात नाही, म्हणून आम्ही इथं विभागीय महसूल कार्यालयासमोर आज 14 ऑगस्टपासून आम्ही जे इच्छामरण उपोषणासाठी बसलेलो आहे. याच्यामध्ये आम्ही ते सदरचं निवेदन आम्ही इथं आयुक्त कार्यालयाला आता थोड्या वेळापूर्वी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सगळ्या त्यांच्या जे काही आमचे 50 मुद्द्याचं निवेदन आहे त्या जे की आम्हाला प्रमुख मागणी म्हणजे आमची एकच आहे, फक्त आम्हाला आमच्या ठेवी वापस मिळाव्या. यासाठी ज्या काही अडचणी येणार आहेत त्या अडचणीच्या अनुषंगानं 50 मुद्द्याचं मी निवेदन या आयुक्त कार्यालयाला आणि सर्व भारत सरकारच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना आणि महाराष्ट्र शासनाच्या संबंधित कार्यालयाला मंत्र्यांना मी सगळ्यांना निवेदन दिलेले आहे. प्रत्येकाने आम्हाला आजपर्यंत कसल्याही प्रकारचं ठोस असं आश्वासन दिलेलं नाही आणि ठोस अशी कारवाई कुणीही गेलेली नाही. मात्र यांनी ह्या तपासामध्ये काम करत असताना यांनी संबंधित आरोपींना अटक केलेलं असताना सुद्धा या लोकांनी यांना सोडून दिलेलं आहे आणि ते जवळपास ते 3 दिवस यांच्या कस्टडीमध्ये किंवा यांच्या ताब्यात असताना त्यांना पुन्हा नंतर यांनी सोडून दिलं. त्याचं गोड बंगाल कळायला जात नाही आणि आज घडीला आम्ही ज्या काही उपोषणाच्या किंवा लोकशाही आंदोलनाच्या मार्गामधून आम्ही त्यांना का सोडून दिलं असं विचारलं असताना ते म्हणतात की आता आम्हाला तुम्ही त्यांचा पत्ता द्या, आम्ही त्यांचं काही लोकेशन द्या, आम्हाला ते कुठं आहेत ते सांगा, आमच्या कानात सांगा, म्हणजे जेणेकरून आम्ही पटकन घेऊन येतो. पण तुमच्या हातात आले असताना का सोडलं हा कोणी विचारत नाही. त्याचप्रमाणे यांनी जवळपास 80 प्रॉपर्टी किंवा 238 प्रॉपर्टी ही सील केलेल्या आहेत, ईडीनं काय केलेल्या आहेत आणि आर्थिक गुन्हे शाखेनं बी काही सील केलेल्या होत्या प्रॉपर्ट्या. त्या प्रॉपर्टीमधून जवळपास 20 25 टायरच्या ट्रकमध्ये त्या आणि मोठमोठ्या क्रेननी हे मटेरियल त्यांनी त्या ट्रकमध्ये नेऊन म्हणजे त्या ह्या कंपन्यामधलं मटेरियल म्हणजे जे काही साहित्य होतं कंपनीचं ते सगळं टोटल चुरून नेलेलं आहे. हे सगळ्या ह्यांच्या समन्वयानंच झालं ना. जर समजा ह्यांच्याकडे ह्यांचं शील तिथं असताना ह्यांच्या चोरी कशा गेल्या तर आजपर्यंत यांनी कसल्याही प्रकारचा त्याच्यावर गुन्हा नोंद केलेला नाही. ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडं जवळपास या ज्ञानदाता मल्टीस्टेटकडं जवळपास 1 लाख तरी वाहनं असतील, म्हणजे ज्याच्यामध्ये ट्रक असतील, बारके टेम्पो असतील, हे असे माल वाहतूक वाहनं होते आणि त्यांच्या काही फॉर्च्युनर हे ते गाड्या होत्या. या सगळ्या गाड्यांचं एक श्रीराम फायनान्स म्हणून काहीतरी आहे कंपनी आणि त्या कंपनीने घेतल्या आणि त्या कंपनीनं ते लिलाव करद्वारे त्या विक्री केल्या. आम्ही त्यांना सांगितलं की ह्या ज्या लिलाव प्रक्रिया ही थांबवण्यासाठी यांना विनंती केली, परंतु यांनी कुठल्याही प्रकारची आमच्या बाबतीत या बाबतीमध्ये काही काळजी घेतलेली नाही आणि त्यामुळं तेही लिलाव प्रक्रिया रद्द करावी अशी आमची त्याच्यामध्ये मागणी आहे. 80 प्रॉपर्ट्या जी काहीतरी MPID कायद्यामध्ये घेतलेल्या आहेत किंवा प्रस्ताव मंजूर केलेला आहे ते उर्वरित प्रॉपर्टी त्याच्यामध्ये घ्याव्यात असं आमच्या त्याच्यामध्ये मागणी आहे. आणि RTOची एक आहे ते. आणि ह्या सगळ्यामध्ये काय आहे की यंत्रणा बऱ्याच झाल्या, म्हणजे कोणत्या की ED झाली, CBI झाली, CID झाली आणि आर्थिक गुन्हे शाखा झाली आणि अशाच प्रकारच्या आणखीन काही दुसऱ्या आहे की लवादावा कोर्टाच्या मार्फतमध्ये हे जे काही तपास यंत्रणा आहेत या सगळ्यावर एक छत्री कार्यक्रम व्हावा यासाठी आम्ही एक IPS किंवा IAS किंवा आणखी निवृत्त न्यायाधीश यांची त्याच्या बाबतीमध्ये नेमणूक करावी असं आम्ही म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या 2 वर्ष झाले आमचे 2 वर्षापेक्षा कालावधी जास्त झालेला असताना सुद्धा आम्हाला ते पैशाचे उपभोग किंवा आम्हाला पैसे मिळण्याची कुठेही शाश्वती दिसत नाही. त्यामुळं आम्ही त्यांना असंही त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनानं आणि भारत सरकारनं त्यांना जे काही लायसन दिलं होतं त्या लायसनामुळंच आम्ही त्याच्यामध्ये गणलं गेलेलो आहे. तर त्याच्यासाठी आम्हाला आमचा निधी जसा की अदानी आणखीन काय ज्या मोठे आहेत त्यांच्या हजारो लाख कोटी रुपयाची त्यांची कर्ज माफ करतात. फक्त आमच्या ज्ञानदाताचे किंवा इतर मल्टीस्टेटचे 5000 कोटी म्हणजे नगण्य आहे भारत सरकारला बी महाराष्ट्र शासनाला बी. तर यांनी त्यांच्यामध्ये ठेवीदारांचा ठेव निधी या हेडखाली त्यांचे आम्हाला हेड निर्माण करावा आणि त्यांनी त्यांच्या लोकसभेमध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये किंवा महाराष्ट्र शासनानं सुद्धा त्यांच्या विधानसभेमध्ये आणि अर्थसंकल्पामध्ये हे पटावर घेऊन ते मान्य करून घ्यावं आणि त्याच्यातून आम्हाला आमचा निधी द्यावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. या अनुषंगानं बाकीच्या 50 आहेत त्या सगळ्या काही टोटली होत नाही. सर आज आपण त्यांना भेटले सरांना
त्यांनी काय आश्वासन दिले आता? त्यांनी जे काही 50 मागण्या आहेत ह्या किचकट आहेत आणि ज्ञानराजाच्या आणि मल्टी स्टेटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र शासनामध्ये कोणालाही त्याच्या बाबतीतली माहिती नाही. हा सहकार कायदा वेगळा आणि मल्टी स्टेटचा कायदा वेगळा आहे. 2002चा मल्टी स्टेटचा कायदा आहे, त्याच्याबद्दल इथं महाराष्ट्रामध्ये कोणालाही माहिती नाही. हे सगळा कारभार सेंट्रल गव्हर्नमेंटकडून डायरेक्ट चालतो आहे आपल्या एरियामध्ये किंवा आपल्या महाराष्ट्र शासनामध्ये किंवा दुसऱ्याही स्टेटमध्ये. त्या ठिकाणच्या त्या स्टेटचं कुठंही त्याच्यावर वचक नाही किंवा त्यांची ह्यांनी केव्हाही मान्यता घेतलेली नसल्यामुळे हे हातबल होत आहे. म्हणून भारत सरकारनंच त्या गोष्टीमध्ये डायरेक्ट कारवाई करावी अशी आमची त्याच्यामध्ये विनंती आहे.